तीच पद्धत, तीच स्टाईल. आधी पक्षातले अर्धे अधिक लोक बाजूला करायचे, मग त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा, मग त्यातल्याच एकाने त्या गटाचा नेता व्हायचं, मग त्यांनी आम्हीच स्वतंत्र आणि ओरिजिनल मूळ पक्ष आहोत असं सांगायचं. बाजूला पडलेल्या लोकांनी मग भाजपला पाठिंबा द्यायचा. ही पद्धत आधी शिवसेनेसाठी, मग राष्ट्रवादीसाठी, आता तृणमूल काँग्रेससाठी, उद्या कदाचित पंजाबमधल्या आपसाठी सुद्धा वापरली जाईल. या सगळ्यातनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते का? हे सगळं जे होतंय त्याला कारण एकच आहे. भाजप निरपेक्ष पद्धतीने निवडणुका लढू शकत नाही. भाजप जनमत मिळवू शकत नाही. भाजपच्या पाठीमागे जनमत नाही हे भाजपला पक्क माहीत आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून भाजपा अशा पद्धतीने निवडून आलेल्या लोकांनाच पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष जे लोक बाहेर पडतात त्यांना टीका करण्यासाठी एक स्क्रिप्ट दिली जाते. शिवसेनेला हिंदुत्ववादाची स्क्रिप्ट, राष्ट्रवादीसाठी नेतृत्वाचा मुद्दा, तर तृणमूल काँग्रेसच्यासाठी कदाचित IT सेलला अजून स्क्रिप्ट येणं बाकी असेल. विरोधकांनी मात्र यातनं एक गोष्ट ठरवावी लागेल. आयदर दे विल सेट यू ऑर दे विल शूट यू. तुम्हाला तुमच्या पोराबाळांना, लेकीसुनांना, कुटुंबियांना सेट करायचं असेल तर भाजपचा नंगानाच खुशाल उघड्या डोळ्यांनी बघत राहा. पण जर लोकशाही वाचवायची असेल तर मात्र स्वतःला शूट करून घ्यायची तयारी ठेवावीच लागेल. डिसिजन इज युअर्स. खरं तर आजही मातोश्रीची ताकद आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला तुमच्याकडे सत्ता असून सत्तेमध्ये एवढं पाचवी बहुमत असून सुद्धा तुम्हाला मातोश्रीचे शिलेदार फोडण्याची गरज लागते आणि हीच खरं तर मातोश्रीची ताकद आहे. आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आता निलेश राणे ज्या पक्षात आहेत तो पक्ष कधी सुद्धा फुटेल आणि निलेश राणे सुद्धा भाजपात कधी जातील हे सुद्धा शिंदेना कळणार नाही किंवा शिंदेचा पक्ष फोडलेला कळणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येणारी विधानसभा ही शिंदे आणि भाजप वेगवेगळी लढतील आणि तेव्हा निलेश राणे जे आज उद्धवजींना आरोप करतायत ते त्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेमध्ये राहणार नाही तर आपल्या वडिलांच्या असलेल्या पक्षामध्ये भाजपमध्येच ते जातील.